पुढची बातमी बीडमधून आहे। रेशीम उद्योगामुळे बीडमध्ये आर्थिक क्रांती होण्याची शक्यता आहे। बीडमध्ये रेशीम व्यापाराचं केंद्र सध्या बनू लागलेलं आहे। शेतकरी रेशीम घेऊन बीडच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल झालेत। दुष्काळी अशी ओळख असलेल्या बीड जिल्हा आता नव्या परिवर्तनाची कहाणी लिहितोय। पाण्याअभावी त्रस्त असलेल्या या भूमीतून आता पांढऱ्या सोन्याची चमक राज्यभर पसरताना दिसते। रेशीम उद्योगामुळे बीडमध्ये आर्थिक क्रांती घडते। पूर्वी जालना बेंगलोरपर्यंत जावं लागणाऱ्या या शेतकऱ्यांना आता घरच्या जिल्ह्यातच हक्काची बाजारपेठ मिळाली आहे। दररोज लाखोंची उलाढाल आणि राज्यभरातून येणारे शेतकरी। बीडची ही बाजारपेठ आता विश्वासाचं केंद्र बनतेय। पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर ते विदर्भापर्यंत शेतकरी इथे आपला माल विक्रीसाठी आता आणू लागलेले आहेत। हे म्हणजे कसं आहे, मला 2019 पासून जे कोरोना लागला होता त्यावेळेस पासून रेशीम शेतीमध्ये एक आमचे रेशीम अधिकारी वाघमारे सर म्हणून होते। त्यांनी मला पूर्णपणे यांनी मार्गदर्शन दिलं आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये मला त्यांनी बॅचेस काढून दिले फक्त फोनच्या माध्यमातून। तर त्यावेळेस माझं उत्पन्न खूप चांगलं निघालं आणि ते उत्पन्न पाहून मला खूप इंटरेस्ट वाटला की रेशीम शेती आपण कुठेतरी करावं बा म्हणून। माझ्याकडे शेती नाहीये, पण शेती नसताना सुद्धा मी रेशीम शेती करत आहो किरायाने। बीड जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या जगामध्ये सध्या फक्त 20% उत्पादन चालू आहे। 100% व्हायला आता अजून ही पिढी संपायची आपली। त्यामुळे कितीही शेतकरी आले तरी ह्याचं असं होऊ शकत नाही की भाव झालाय फलना। आणि ह्याला विषय म्हणजे असं आहे, ह्याला मेहनत खूप आहे। मेहनत खूप असल्यामुळं ह्याची टेक्नॉलॉजी बहुत चांगली लय मोठी असल्यामुळं हे असं होऊ शकत नाही, ह्याची पद्धत का होऊ शकत नाही।